दिवस दर मुक्काम आपण निघालोय, जात असताना फक्त त्याचं नामस्मरण आहे. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली 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 कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. त्याची कीर्ती कानावरती पडली ना, तिथं आपण बेड बघतो का हो, तिथं आपण गादी बघतो का हो, तिथं आपण घर बघतो का हो, तिथं पडल तिथं झोपी. मग तिथं घोंगता असला तरी चालतो, मग तिथं अंथरायला काही नसलं तरी चालतं. का? कारण त्याचं नामस्मरण आमच्या कानावरती पडतंय. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, तेची मज विश्रांती देई देवा. सांगू, जोपर्यंत हे शरीर नीट आहे ना, तोपर्यंत पंढरपूरची वारी आपण केली पाहिजे. जोपर्यंत गुडघे नीट आहेत तोपर्यंत पायी वारी केली पाहिजे. हाताने टाळी वाजवली पाहिजे. ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्या कानावरती पडतं, त्या वेळेला या हाताने सुद्धा टाळी वाजवली पाहिजे. कारण भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. हा देह दिला कशा करता? हा देह दिला नामस्मरणा करता. पण आपण नामस्मरण देतो सोडून आणि बाकीच्याच गोष्टी करत बसतो. पण नाथ बाबा म्हटले, बाबा असं करू नको. तू जिथं नामस्मरण करशील, तू जिथं देवाचं नाव घेशील ना, तिथं माझा भगवान परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याकरता काय करावं लागेल? तुझ्या मनामध्ये जी अहंकार रूपी बंधने आहेत ना, ती तोडावी लागतील. त्याकरता काय करावं लागेल? तुला संतांची भेट होईल. एक वेळेला हरीची प्राप्ती होणार नाही, पण संतांची भेट बहु अवघड आहे. संत भेटी 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 परी जगा जेठी करुणा केली, करुणा केली. परी जगा जेठी करुणा केली, करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे
करावं लागेल तर आपल्या मनामध्ये जी अहंकार रूपी बंधने आहेत ना ती आधी तोडावी लागतील. नाथ बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तेने साधती साधन, तेने साधती साधन, तेने साधते साधन, तेने साधते साधन. तुटती भवाचे बंधन, वा वा वा. बंधन बंधन भवाचे भवा हा 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 बंधन वा वा. भवाचे बंधन 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 भवाचे वा. हवा हवाचे बंधन तेने साधती साधन, तेने साधती साधन,